आगामी विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी आपला रोडमॅप आता स्पष्ट केलाय। किती आणि कोणत्या जागा लढायच्या आणि कुणाला रिंगणामध्ये उतरवायचं याची घोषणा मनोज जरांगे पाटील 3 नोव्हेंबरला करतील। महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचंय आणि मराठा, दलित आणि मुस्लिम मतांची बोट बांधण्याचं लक्ष्य या परिवर्तनासाठी मनोज जरांगे पाटलांनी समोर ठेवलंय। तसंच मागास प्रवर्गातील विविध जाती, बंजारा आणि लिंगायत समाजालाही सोबत घेऊन वंचितांना खुर्चीच्या सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। 4 तारखेला ज्यांना सांगू त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत, बाकीच्या सहकाऱ्यांनी त्या उमेदवाराचा प्रचार करावा असे स्पष्ट आदेश मनोज जरांगेंनी अर्ज दाखल केलेल्यांना केलाय। जरांगेंच्या MMD कार्डवरती भाजपनं मात्र जोरदार पलटवार केलाय। आज आमचं ओरिजिनल अधिकृत शिक्कामोर्तब झालंय। मराठा, दलित, मुस्लिम एकत्र आला। एक दुसरं, आता जागाचा प्रश्न आहे। जागा किती लढायची त्याच्यासाठी हे आम्ही 3 तारखेला घोषणा करणार। जागा कोणची म्हणजे मतदारसंघ कोणते लढायची आणि उमेदवार कोण याच्याबाबत आम्ही उमेदवारीची बाबत लावून धरणार नाहीत एकमेकाला, हे बी आमचं ठरलं। सर्व पक्षांना, जाती धर्मांना, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन एक निधर्मवादी असा नेता असे त्या ठिकाणी त्यांची छबी पुढे आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत। आणि मला वाटतं त्यांनी आता समाजाच्या गोष्टी करू नयेत, त्यांनी आता राजकारण करावं, फुलफ्लेज राजकारण करावं आणि राजकीय पक्ष असतात तसं काम करावं। कारण आता त्यांच्या भूमिका मराठा समाजासाठीच ज्या पहिल्या होत्या त्या राहिलेल्या नाहीत। आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवरती निशाणा साधलाय। राज्यात मनसेच्या मदतीनं महायुतीचं सरकार येईल असं वक्तव्य राज ठाकरेंनी नुकतंच केलं। त्यावरती राज्याचा पुढचा मुख्यमंत्री मनसेच्या मदतीनं होणार असं जर का असेल तर भाजपला 50 पेक्षा कमी जागा मिळतील आणि मनसेला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय। महाराष्ट्रात फडणवीस किंवा अमित शहांना मदत करणं हा जनतेच्या भावनांचा अपमान आहे असं म्हणतानाच राज ठाकरेंवरती नेमका कोणता आणि कशाचा दबाव आहे असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला। भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात 50 जागाही मिळत नाहीत। कारण जर मनसेच्या मदतीनं सरकार येणार असेल आणि मनसेच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नसेल तर 150 जागा यांना मिळतील आणि 50 जागा फडणवीसांना मिळतील। खरं म्हणजे मुख्यमंत्री त्यांचा व्हायला पाहिजे हो। मग महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं नाही, अस्मितेचं नाही, आणि तरीही मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या एका पक्षाचे प्रमुख सांगतायत की फडणवीसांना आम्ही मुख्यमंत्री करू। हा कोणता दबाव आहे मला माहीत नाही। हा दबाव ईडीचा आहे, CBIचा आहे की आणखीन कशाचा आहे? पण ठीक आहे, राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला आपापल्या भूमिका घेण्याची मुभा आहे। आणि ठाकरेंच्या पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी मनसेच्या दीपोत्सवाला नियमबाह्य परवानगी देत आचारसंहिता भंग केली गेली अशी तक्रार दिली आहे। याशिवाय दीपोत्सव कार्यक्रमाला माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे उपस्थित राहिल्यानं त्या कार्यक्रमाचा सर्व खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरला जावा अशी तक्रार अनिल देसाईंनी दिली आहे। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांनी तक्रार सादर केली आहे। दरम्यान निवडणूक आयोग याबद्दल काही निर्णय घेणार का किंवा कारवाई करणार का याकडे लक्ष असेल। आणि दिवाळीच्या सणाला पवारांचं संपूर्ण कुटुंब बारामतीमध्ये एकत्र दिसतं। पण गेल्या वर्षी अजित पवारांनी बंडखोरी केली आणि हे चित्र काहीसं बदललं। यंदाची दिवाळी ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होती आहे। विधानसभेला बारामतीतनं अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढतही पाहायला मिळते। याच अनुषंगानं यंदाच्या दिवाळीत पवार कुटुंब दिवाळीमध्ये एकत्र दिसणार का या प्रश्नावरती आज अजित पवारांनी सूचक उत्तर दिलंय। पवार कुटुंबीय दिवाळीला परत एकदा एकत्र आपल्याला दिसेल। ओके, धन्यवाद। दरवर्षी
जन्मापासून दर दिवाळीला आम्ही सगळे बारामतीला येतो, त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही सगळं कुटुंब हे बारामतीला सगळे पवार कुटुंबीय एकत्र असते सर. अर्थातच पवार फॅमिली ही दिवाळीला एकत्र जमते. आणि चिंचवडमध्ये अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे यांनीच बंडखोरी केली आहे. त्यांच्या बंडखोरीचा फटका महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाला निश्चितच बसेल. हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः नाना काटेंच्या मनधरणीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. थेट अजित पवारांकडूनच काटेंना समजवण्याचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. पण या बैठकीनंतर सुद्धा नाना पटोले, नाना काटे हे बंडखोरीबद्दल ठाम आहेत. त्यांच्या भावना तीव्र आहेत, सगळ्या सहकाऱ्यांच्या भावना महिला वर्गाच्या पण तीव्र आहेत. त्यांचा मी सगळं ऐकून घेतलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांना मी एवढंच सांगितलं की मी सांगेल तसा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. मी आजचा दिवस जरा थोडा विचार करून काही सहकाऱ्यांशी पण चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मला जो निर्णय द्यायचा तो इथल्या जागेच्या संदर्भामध्ये देणार आहे. मी म्हटलं की माझी तयारी झालेली आहे. तुम्हाला पण माहिती आहे, सुरुवातीपासून आपण या मतदारसंघामध्ये काम करतो आणि आमचे सगळे कार्यकर्ते सज्ज आहेत निवडणूक लढवण्यासाठी. महायुतीमध्ये आपण एकत्र आहोत असं बोलले, परंतु मी आमची कार्यकर्त्यांची पण भावना आहे की हे इलेक्शन आम्ही लढवावं, कारण आमची पूर्ण तयारी झालेली आहे. नाही, लढवणार आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे दादर माहीम मतदारसंघ. या मतदारसंघातनं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे मैदानामध्ये आहेत, तर त्यांच्या समोर शिवसेनेचे सदा सरवणकर आणि उबाठाचे महेश सावंत यांचं आव्हान असेल. शिवसेना मनसेला पाठिंबा देणार का याबाबतीत विविध चर्चा सुरू असताना सरवणकर आमचे उमेदवार असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे इथे तिरंगी लढत आता अटळ मानली जाते. मी प्रथमतः राज्याचे मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर तो कार्यकर्त्यांचा सन्मान कसा ठेवतो हे या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बाळासाहेबांची सुद्धा हीच परंपरा होती की आपल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला किंवा स्वतः कोणीही निवडणूक न लढवता आमच्यासारख्या असंख्य शिवसैनिकाला त्यांनी आमदार, नगरसेवक, खासदार बनवलं. आम्ही राजसाहेबांना सुद्धा बाळासाहेबांचेच विचार पुढे घेऊन जाणारे त्यांचेच प्रतिकृती म्हणून आम्ही बघतो आणि त्यामुळे आमची हीच अपेक्षा आहे की राजसाहेब सुद्धा आपल्यासारख्या आमच्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या शिवसैनिकाला आशीर्वाद देतील. आणि महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ चांगलीच घसरली. सत्यजित देशमुख यांच्या प्रचाराची सभा शिराळ्यामध्ये पार पडली. या सभेमध्ये बोलताना विरोधी उमेदवाराला सदाभाऊ खोत यांनी सज्जड दमच दिला. या सभेत त्यांनी शरद पवारांनाही इशारा दिला. शिराळा मतदारसंघातली जनता पवारांना धडा शिकवेल असं वक्तव्य सुद्धा सदाभाऊ खोत यांनी केलं. युतीचं सरकार आलं तर राज्यातल्या योजना बंद होतील हा महाविकास आघाडीचा प्रचार धादांत खोटा असल्याचा आरोपही त्यांनी केला. काय केलं तुम्ही जर आरोप करायला लागला तर सदाभाऊकडं 9 नंबराचा फाळ आहे आणि तो फाळ जर मी जमिनीत घुसवला तर एवढी फटल निवडणूक. कोण म्हणत असेल गुंडा गर्दी अमुक तमुक, हे गुंडा गर्दी काही नाही. मी 2 डाव आमदार झालो, काही गोट्या खेळत चालू या. आणि येवल्यामधनं निवडणूक लढवणारे मंत्री छगन भुजबळ सध्या दिवाळीनिमित्त नाशिकमधल्या त्यांच्या फार्म हाऊसवरती आहेत. दिवाळीच्या दिवसात कुटुंबासोबत राहणं ते पसंत करतात. दिवाळीच्या आठवणी जागवताना त्यांनी आवर्जून बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरेंचा उल्लेख केला. मातोश्रीवरची दिवाळी म्हणजे मासाहेबांच्या हातचा फराळ अशी आठवण त्यांनी सांगितली. बाळासाहेब आणि मीनाताईंनी आईवडिलांप्रमाणे आपल्यावर प्रेम केल्याचं त्यांनी नमूद केलं. बाळासाहेबांच्या वेळेला तर आम्ही बाळासाहेबांच्या घरी जायचो, बसायचो, काय तेवढ्याचा फराळ वगैरे घ्यायचो. आमच्यातर्फे काही भेट असेल तर ती त्यांना द्यायची, बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळायचे. आणि विशेषतः मासाहेब जे आहेत ती खूप
माया लावायच्या आम्हा सगळ्यांना, शिवसैनिकांना. कारण बाळासाहेब तसे थोडे बिझी असायचे, पण मग ह्या अशा काही कार्यक्रमामध्ये महासाहेब सगळी जबाबदारी घ्यायची. मग ती सगळ्यांना बसून स्वतः जे आहे ना, कोणाला काय करून देणं वगैरे, तर ती फळी जी आहे ना ती महासाहेब सांभाळायची. आणि आम्हाला पण म्हणजे आई वडिलांचं सुख मिळाल्यासारखं वाटायचं त्यावेळेला. तर माझे आई वडील लहानपणीच वारल्यामुळे आम्हाला ते सुख आल्यासारखं वाटतं. मी खरं मनापासून सांगतो, मी त्याच्यात नाटक नाही त्याच्यामध्ये किंवा खोटेपणा नाही. बाळासाहेबाबरोबर मी लढलो सुद्धा नंतर, पण बाळासाहेबांनंतर प्रमाणे मला जवळ घेतलं सुद्धा. इतर कोणाला नाही घेतलं, मला घेतलं.